नमस्कार. स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा ही हिरवीगार झाडं ज्यावेळेस आम्ही इथं राहायला आलो 4 वर्षापूर्वी त्यावेळेस अगदी छोटी छोटी रोपं आणून मी लावली होती आणि त्याच्यामुळं घराची अगदी शोभा वाढली होती. मनापासून जपलं या झाडांना. पण आता त्या झाडांची एवढी गर्दी झाली त्यामुळं झाडांची आज फायनली छाटणी सुरू केली. झाडांच्या छाटणीचा विचार बऱ्याच दिवसापासून चालला होता, पण मला झाडं काय छाटू वाटाणं. एवढी छान छान फुलं होती त्याला आणि घराला पण एकदम छान वाटायचं. पण एवढी अडचण झाल्यामुळं कधी कधी त्यात सापाचं अडचणीत असं भीती वाटायची. त्यामुळं थोडीशी छाटणी करणं झाडांना आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण झाडं छाटणी करतो त्यावेळेस चांगलं नवीन पालवी पण फुटते झाडांना. बघा मस्त आता एका साईडची छाटणी चालली. मी आणि सार्थक बाहेर झाडाच्या छाटलेल्या फांद्या नेऊन तोडतोय. तर किती मस्त दिसतंय आत्ता सगळं अंगण. आता थोड्या वेळाने एकदम मोकळं मोकळं दिसेल. एवढी झाडं वाढली होती ना ही. उन्हाळ्यामध्ये मी 4-5 महिने एकदम सगळ्यांना सवड काढून वेळ काढून मस्त असं पाणी देत होते. बघा किती फुलेत छाटलेल्या फांद्यांना सुद्धा. आता टाकून द्यावं लागणार अशाच फांद्या. तर सगळ्या फांद्या गोळा करून आम्ही बाहेर नेऊन टाकतोय. एकदम मोठी मोठी झाडं झालेली. तुळशीची पण भरपूर झाडं होती खाली. आता काही जी काही खराब व्हायला लागली होती ती काढून टाकलेली तर आम्ही बघा. झाडांचा इतका पाला पडत होता अंगणात. मग ते झाडं जास्त दाटी असल्यामुळं व्यवस्थित झाडता येत नव्हतं. त्याच्या खालून बघा किती पाला पाचोळा साठलेला आहे खाली. आता झाडं छाटल्यानंतर मस्त असे झाडून साफसफाई चकाचक करता येईल. तुळशीच्या कट्ट्यावरती पण भरपूर फांद्या आल्या होत्या, त्या पण कट केल्या. आता इकडच्या साईडचं राहिले कट करायचं थोडंसं. नारळाच्या पण ह्या सगळ्या फांद्या काढून मस्त नारळ किती छान दिसायला लागले बुड. इकडच्या साईडच्या पण काढतोय बघा आम्ही. एकदम बहर आलेला होता फुलांचा, काढू वाटत नव्हते फांद्या. पण दाटी पण तेवढीच झाली बघा. आता मस्त झाडून घेतलंय मी. सगळी छाटणी झालेलीच आहे. आता इकडचं अजून झाडायचं बाकी. पण झाडं छाटता छाटताच बघितलं आम्ही एका झाडावरती मधमाशांचं पोळं बसलेलं होतं, मोहळ. आणि ते उठलं झाडं छाटताना, कट करताना त्याला धक्का लागला असं आणि उठून इथल्या गेटवरती बसले बघा. तुम्हाला दाखवते मी हळूच. आता हे गेटवरचं पण उठवावं लागेल, नाहीतर मधमाशा चावतात. ह्या झाडात असणार आहे ते तिथून उठून इकडे गेटवरती बसले. मधमाशा, त्यांची पोळी, अजून घरटी हे आमच्या अंगणात सगळीकडे दिसून येतात, कारण एकदम हिरवागार परिसर आहे. ह्याला उठवावं लागेल हळूच, नाहीतर ती चावण्याची भीती असते अजून. मस्त अशी छाटणी झालेली. तर आता सगळं गोळा करून कचरा बाहेर फेकून देतो. एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलेलं आहे आता. अजून आता 1-2 पाणी घातले की एका महिन्यात नंतर ह्याला छान हिरवीगार पानं फुटतात आणि परत फुलांनी हे गच्च बहरून येईल. गुलाबाचं राहिलेलं थोडंसं छाटायचं. तर बघा छाटून किती मोकळं अंगण झालं सगळं झाडून. झाडं कमी केल्यानंतर एकदम मोकळं मोकळंच वाटायला लागलं. या साईडला तर जास्तच मोकळं वाटते. आता चाललाय खेळ मुलांचा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच आपले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मस्त असा खेळ चाललाय इकडं. एकदम पटांगण अंगण मोकळं झाल्यामुळे मस्त खेळत आहेत. वेगळाच खेळ आहे हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.